नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालाची भाजी। काही ठिकाणी ह्याला बिरडं सुद्धा बोलतात, आमच्याकडे वालाची भाजी किंवा पावटाची भाजी असं बोलतात। तर चला तर तुम्हाला दाखवते मी वालाची भाजी। इथे मी कढई ठेवलेली आहे। साधारण 2 चमचे तेल कढईत घालून घ्यायचं। तेल गरम होऊ द्या। तेल गरम झालेले, त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं आणि साधारण एक मोठा कांदा मी इथे कापून घेतलेला आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 उभ्या मिरच्या, थोड़ा अदरक लसूणची पेस्ट, कांदा आपला भाजत आहे। त्या कांद्यामध्येच आपण हे जे साधारण 8 तास मी पावटा भिजत घातला होता, तो आता इथे तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा कांद्याबरोबर। साधारण 150 ग्रॅम मी घेतलेले आहेत पावटा। हा तेलामध्ये थोडा भाजून घ्यायचा छान। साधारण 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद, आणि चवीपुरतं मीठ ते घालून घ्यायचं। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतलाय, तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा। थोडं पाणी घालून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं हे वाल शिजू द्यायचे। मैत्रिणींनो, आपली भाजी झालेली आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तुम्हाला एकदम सुकी हवी असेल तर तुम्ही तशी सुकी पण करू शकता। हे बघा, छान वाल आपले शिजलेले आहेत आणि तयार आहे आपली वालाची भाजी। मैत्रिणींनो, तयार आहे आपली वालाची भाजी। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।